नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील ग्रामसेवक या पदासाठी एक तांत्रिक घटक, तो म्हणजे कोणता? पशुसंवर्धन आणि पीक संरक्षण. तर या तांत्रिक घटकामधील काय आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या रसायनांच्या गटापैकी सूत्रकृमीनाशकांचा योग्य गट ओळखा. सूत्रकृमीनाशक. तर बघा काय असेल या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर या ठिकाणी काही रसायनांचे गट दिलेले आहेत. तर यामध्ये सूत्रकृमीनाशकांचा गट कोणता आहे? तर तो आहे कार्बोफ्युरॉन आणि फोरेट. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. याचबरोबर आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देखील पाहूया. तर बघा, उत्तर आहे कार्बोफ्युरॉन आणि फोरेट, ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, कीड म्हणजे काय? तर जे सजीव पिकांना किंवा मानवास व त्याच्या संलग्न असणाऱ्या प्राण्यांना, पदार्थांना अपाय करतात व हे अपाय आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारा असतो, अशा नुकसान करणाऱ्या सजीवांना काय म्हटले जाते? कीड. तर उदाहरणार्थ कीटक, कोळी, बुरशी, जीवाणू, उंदीर, पक्षी इत्यादी हे देखील या ठिकाणी काय झाले? कीड म्हणून त्यांना संबोधले जाते. याचबरोबर सूत्रकृमी जे असतात, तर अतिसूक्ष्म धाग्यासारखे हे लांबट जीव असतात. तर यांची सरासरी लांबी किती असते? तर 0.2 ते 0.5 मिलीमीटर. हे सहसा डोळ्यांना दिसत नाहीत, पण सूक्ष्मदर्शक यंत्रातून ते दिसू शकतात. सूत्रकृमी नियंत्रणाचे जर आपण उपाय पाहिले, तर जमिनीची चांगली नांगरणी केल्यास सौर उष्णतेने जमिनीतील सूत्रकृमी हे मरण पावतात. याचबरोबर पिकांची फेरपालट देखील करावी लागते. यानंतर बघा, फुले ट्रायकोडर्मा प्लस पाण्यात मिसळून फळझाडांना समप्रमाणात द्यावे. कार्बोफ्युरॉन 3% आणि फोरेट 10% पिकांची लागवड करण्यापूर्वी जमिनीत मिसळून पाणी या ठिकाणी द्यावे. याचबरोबर निंबोळीची पेंड जी आहे, तर ही पाण्यात मिसळून देखील द्यावी, जेणेकरून या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यानंतर पाहूया आपण सूत्रकृमीमुळे होणारे पिकांचे नुकसान. तर हे वनस्पतीच्या मुळातील अन्न शोषून घेतात. मुळांच्या पाणी आणि अन्न शोषण क्रियेवर यामुळे परिणाम होतो. त्यामुळे काय होते? तर झाडाची वाढ खुंटते. याचबरोबर पाने देखील पिवळी पडतात. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ज्या रासायनिक द्रव्यामध्ये पेशी लांबट करण्याची ताकद असते, अशा द्रव्यांना काय म्हणून ओळखले जाते? ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन आणि इथिलीन. तर बघा, ज्या रासायनिक द्रव्यांमध्ये पेशी लांबट करण्याची ताकद असते, अशा द्रव्यांना काय म्हटले जाते? जिब्रेलिन. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. स्पष्टीकरण बघा, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिब्रेलिन. तर जिब्रेलिनचे उपयोग काय होतात? तर हे जे संजीवक आहे, तर या संजीवकामुळे फळधारणा होऊन फळांचा उत्तम विकास या ठिकाणी होतो आणि यामुळे थॉम्सन सीडलेस द्राक्षाकरिता या संजीवकाचा जगभर मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या संजीवकामुळे वनस्पतीच्या खोडांची लांबी वाढते. यामुळे बियांची उगवण चांगली होते. सुप्तावस्थेतील डोळे फुटतात. काकडीवर्गीय वेलीमधील नर फुलांचे उत्पादन वाढते. तर हा पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. यानंतर बघा, सफरचंद, पियर आणि प्लम ह्या फळझाडावर जिब्रेलिन हे ऑक्झिन सोबत वापरल्यास बिनबियांची फळे या ठिकाणी निपजतात. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, संजीवक म्हणजे काय? तर संजीवक म्हणजे काय? तर संजीवके म्हणजे वनस्पतीमधील नैसर्गिक साधने अथवा कृत्रिमरित्या तयार केलेली रसायने की ज्यांचा उपयोग वनस्पतीची वाढ थांबवण्याकरता अथवा वनस्पतीची वाढ वाढविण्याकरता करता येतो, किंवा संजीवक वनस्पतीमध्ये जी रासायनिक द्रव्य अल्प प्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतीच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना काय म्हटले जाते? संजीवक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. इष्टच्या अर्कामध्ये व नारळातील दुधात खालीलपैकी कोणते संजीवक असते? तर इष्टच्या अर्कामध्ये आणि नारळातील दुधात कोणते संजीवक असते? तर ते असते कोणते? सायटोकायनिन. ऑप्शन क्रमांक 4 सायटोकायनिन. तर बघा, सायटोकायनिनच्या या रसायनाच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशी विभाजनाच्या क्रियेला या ठिकाणी चालना मिळते. कशाला? पेशी विभाजनाच्या क्रियेला. तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे.
या प्रकारची वाढ नियंत्रके वनस्पतीमध्ये नैसर्गिकपणे तयार होतात. तर हे जे सायटोकायनिन आहे, तर ही वाढ नियंत्रके वनस्पतीमध्ये नैसर्गिकपणे तयार होतात. यांचा उपयोग काय होतो? तर सायटोकायनिनमुळे फळधारणा चांगली होऊन फळाचा आकार वाढतो. काढणीनंतरच्या भाज्या आणि फुले यांची खराबी देखील कमी होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये बियांची उगवण होते आणि पिकांचा चांगला जम बसतो. वनस्पतीच्या मुळांची व शाखांची वाढ या ठिकाणी संतुलित होते सायटोकायनिनमुळे. पुढचा प्रश्न आहे, कांदे व बटाटे साठवताना टिंबटिंबचा उपयोग केल्यास त्यांना कोंब फुटत नाहीत. तर या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, मॅलिक हायड्रॅझाइड. मॅलिक हायड्रॅझाइड. तर बघा, कांदे व बटाटे साठवताना त्यांचा उपयोग म्हणजेच कोणाचा, मॅलिक हायड्रॅझाइड यांचा उपयोग केल्यास कांदे व बटाटे यांना कोंब फुटत नाहीत. नर्सरीतील संत्र्याच्या रोपांचे कडक थंडीपासून संरक्षण होते. कशामुळे? मॅलिक हायड्रॅझाइडमुळे. तणनाशक म्हणून मॅलिक हायड्रॅझाइडचा उपयोग केल्यास तणांच्या कंदाची या ठिकाणी वाढ होत नाही. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या वाढ नियंत्रकाचा वापर तृणधान्य पिकात केल्यास फुटव्यांची संख्या वाढते आणि पीक जमिनीवर लोळत नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, सायकोसिल. सायकोसिल. तर बघा, सायकोसिल CCC नावाने देखील ओळखले जाते. CCC. सायकोसिलच्या वापरामुळे काय होते, तर झाड हे जे असते तर हे डेरेदार या ठिकाणी बनते. सायकोसिल कापसाच्या पिकांसाठी उपयुक्त आहे. ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी देखील सायकोसिलचा या ठिकाणी वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कांद्याला पिवळा रंग आणणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? कांद्याला पिवळा रंग आणणारा घटक तो म्हणजे कोणता? क्वेरसेटिन. ऑप्शन क्रमांक 3, क्वेरसेटिन. तर बघा, कांदा त्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? शास्त्रीय नाव ॲलियम झेपा. जगामध्ये उत्पन्नामध्ये टोमॅटोचा पहिला क्रमांक लागतो आणि दुसरा क्रमांक तो म्हणजे कांद्याचा. कांद्याला तिखटपणा आणणारा घटक कोणता आहे? अलील प्रोपिल डायसल्फाइड. तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. कांद्याला लाल रंग कोणत्या घटकामुळे येतो? तर अँथ्रोसायनिनमुळे. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संस्था संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी. कांदा उत्पन्नामध्ये व लागवडीमध्ये प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्रातील जिल्हा तो म्हणजे कोणता? नाशिक. सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे देशातील राज्य ते म्हणजे कोणते? आपले महाराष्ट्र. जगामध्ये कांदा उत्पन्नात व लागवडीत प्रथम क्रमांकाचा देश तो म्हणजे कोणता? चीन. आणि दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे आपल्या भारत देशाचा. कांद्यामध्ये ब आणि क जीवनसत्व, याचबरोबर फॉस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिज, याचबरोबर कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने देखील उपलब्ध असतात. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन बॉय, हरी राणी, गंगा, यमुना या खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकाच्या संकरित जाती आहेत? भाजीपाला पिकाच्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे काय? पानकोबी. ऑप्शन क्रमांक 1, पानकोबी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, पानकोबीचे शास्त्रीय नाव काय आहे? ब्रासिका ओलेरेसी कॅपिटाटा. नाव तुम्ही लक्षात ठेवा, ब्रासिका ओलेरेसी कॅपिटाटा. पानकोबीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्व अ, ब आणि क असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम आणि लोह ही खनिजे देखील पानकोबीमध्ये आढळतात. फुलकोबीमध्ये इंडॉल 3 कार्बिनोल असते, त्यामुळे DNA दुरुस्तीला या ठिकाणी चालना मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, फुलकोबीचे गड्डे लाल होणे ही विकृती खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे या ठिकाणी उद्भवते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल, बोरॉन. तर बघा, फुलकोबीमध्ये गड्डे लहान राहणे ही जी विकृती आहे
तर हे नत्राच्या कमतरतेमुळे उद्भवते. नत्र कमतरता यामध्ये काय होते तर वाढ खुंटते आणि गड्डे लहान राहतात. त्यानंतर पुढची विकृती आहे ती म्हणजे गड्डे लाल होणे. तर हे कशामुळे होते तर बोरॉनची कमतरता असल्यामुळे. तर गड्डे लाल होतात, याचबरोबर पाने ही जाड होऊन जमिनीकडे झुकतात. त्यानंतर तिसरी विकृती आहे ती म्हणजे व्हिप्टेल. तर बघा मॉलिब्डेनम ची कमतरता या ठिकाणी ज्यावेळेस होते त्यावेळेस व्हिप्टेल ही विकृती फुलकोबीमध्ये उद्भवते. तर यामध्ये काय होते तर झाडांचा शेंडा खुरटलेला राहतो आणि या ठिकाणी गड्डा भरत नाही. कशाच्या कमतरतेमुळे तर मॉलिब्डेनम. यानंतरचा पुढचा प्रश्न, पाईपमधून पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? पिझोमीटर, लायसिमीटर, जिओफोन आणि व्हेंचुरीमीटर. तर पाईपमधून पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी व्हेंचुरीमीटर या उपकरणाचा वापर या ठिकाणी केला जातो. कोणत्या? व्हेंचुरीमीटर. तर बघा पिझोमीटरचा वापर कशासाठी केला जातो तर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिझोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. लायसिमीटर वातावरणातील बाष्पोत्सर्जन मोजण्यासाठी लायसिमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. जिओफोनचा उपयोग कशासाठी केला जातो तर कंपन पद्धतीने भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी. टेन्शिओमीटरचा वापर मृदा जलताण मोजण्यासाठी. हायग्रोमीटरचा वापर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर या उपकरणाचा वापर या ठिकाणी केला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय मशीनमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? 50, 48, 20 आणि 40. तर भारतीय मशीनमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? 50. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा भारतीय म्हशीचे शास्त्रीय नाव काय? बॅबलस बुबालिस. केंद्रीय म्हैस संशोधन संस्था कुठे आहे? तर हरियाणामधील हिसार या ठिकाणी. देशामध्ये सर्वाधिक म्हशीची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेश. म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धांश, त्यालाच आपण काय म्हणतो? फॅट्स. स्निग्धांशाचे प्रमाण किती असते? तर 7.38%, म्हणजे 6 ते 10% दरम्यान. म्हशीच्या दुधाचा पांढरा रंग कशामुळे येतो? तर केसीनमुळे येतो. म्हशीच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण किती असते? तर 3.60%. तर इतर माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड पुणे, तर या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1950, 1980, 1979 आणि 1978. तर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड पुणे या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1979 मध्ये. ऑप्शन क्रमांक. तर बघा या ठिकाणी स्थापना करण्यात आली 1978 मध्ये, पण या संस्थेचे कार्य कधी सुरू करण्यात आले? 1979 मध्ये. तर या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? 1978. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? 8 ऑगस्ट 1978 मध्ये कंपनी कायदा 1956 नुसार. प्रत्यक्ष कार्य कधी सुरू झाले? 1 नोव्हेंबर 1979 मध्ये. या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? शेळी पालन व मेंढी पालनास प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. एलिफंट ग्रास आणि आफ्रिकन बाजरी यांच्या संकरातून तयार केलेले गवत खालीलपैकी कोणते आहे? तर ते गवत कोणते आहे? ते आहे गजराज गवत. ऑप्शन क्रमांक 2 गजराज गवत. तर बघा गजराज गवत किंवा संकरित नेपियर गवत. तर गजराज गवत जे आहे तर यामध्ये 8 ते 9% प्रथिनाचे प्रमाण असते. याची वैशिष्ट्ये जर पाहिली तर गजराज गवत हे ऊसासारखे वाढते. गजराज उंच वाढू दिल्यास ते 6 ते 6.5 फुटांपेक्षा उंच वाढून त्याला ऊसासारखा पांढरा तुरा देखील येतो. याच्यासाठी कोणती जमीन एकदम पोषक असते? तर काळी किंवा गाळाची किंवा मध्यम जमीन.
गजराज या गवताचे जात किंवा वाण जर पाहिले तर NB21 ही एक महत्वाची जात आहे. तर बघा NB21 बद्दल आपण माहिती घेऊया. तर NB21 ही एक गजराज गवताची आवृत्ती आहे. याचे वैशिष्ट्य जर पाहिले तर NB21 हे गवत दुष्काळी कमी पावसाच्या भागामध्ये थोड्याफार पाण्यावर तग धरणारे चांगले गवताचे पीक आहे. हे गवत पाण्या वाचून तग धरू शकते. पाण्या वाचून वाळल्यानंतर परत पाणी मिळताच फुटी फुटून परत हिरवेगार दिसते. प्रथिनांचे प्रमाण चांगले असल्यामुळे जनावरांना चांगले मानवते. पुढचा प्रश्न, गायींच्या विविध जाती व त्यांचे मूळ स्थान यांची अयोग्य जोडी ओळखा. तर बघा, काक्रेज कच्छ बरोबर आहे. देवणी लातूर, गवळाऊ नागपूर, लाल कंदारी सोलापूर. तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. लाल कंदारी सोलापूरमध्ये नाही. तर बघा, लाल कंदारी कोणत्या ठिकाणी आहे मूळ स्थान? तर कंधार, नांदेडमधील कंधार या ठिकाणी. तर बघा, लाल कंदारी या गायीचे वैशिष्ट्य जर पाहिले तर तिचा रंग लाल असल्याने या जातीस लाल कंदारी असे म्हटले जाते. शेती कामासाठी उपयुक्त असलेली जात लाल रंगाची आणि रुंद कपाळाची असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, टोमॅटोची फळधारणा वाढविण्याकरता खालीलपैकी कोणत्या संजीवकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो? तर ते संजीवक कोणते आहे? NAA म्हणजे काय? नेप्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, NAA नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड. तर बघा, ऑक्झिन्स हे एक संजीवक आहे. तर हे संजीवक वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या तयार होते आणि कृत्रिमरित्या देखील तयार करता येते. या संजीवकामुळे पिकांची जोरदार वाढ होते आणि त्यामुळे वनस्पतीची पानगळ देखील थांबते. या प्रकारामध्ये पुढील संजीवकाचा समावेश होतो, तो म्हणजे कोणता? IBA इंडोल ब्युटेरिक ॲसिड, NAA नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड, याचबरोबर IAA म्हणजेच इंडोल ॲसिटिक ॲसिड, याचबरोबर कृत्रिम ऑक्झिन, शक्तिमान कृत्रिम ऑक्झिन, ते कोणते आहे? 2,4-D आणि 2,4,5-T. NAA नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड ह्या संजीवकामुळे बियांची फळे देखील तयार होतात. टोमॅटोची फळधारणा वाढवण्याकरता NAA नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 15, उस्मानाबादी शेळीची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ खालीलपैकी कोठे आहे? उस्मानाबादी शेळीची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ, तर ती कुठे आहे? तर ती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 नांदेड जिल्ह्यामध्ये. तर बघा, उस्मानाबादी शेळीची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? मुखेड. शेळी पालन करण्याच्या पद्धती जर आपण पाहिल्या तर ते कोणत्या आहेत? मोकाट आणि कळप पद्धती. शेळ्या व मेंढ्याचा गाभण काळ सरासरी किती असतो? तर तो असतो 5 महिन्यांचा. देशाच्या एकूण मांस उत्पन्नात शेळीचा 35% वाटा आणि मेंढीचा किती आहे? 25%. भारतातील एकूण दूध उत्पन्नामध्ये 2 ते 2.5% हिस्सा शेळीपासून मिळणाऱ्या दुधाचा आहे. शेळ्यांच्या संख्येमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर प्रथम क्रमांक लागतो जगामध्ये शेळ्यांच्या संख्येमध्ये. आणि मेंढीच्या संख्येमध्ये भारताचा जगात 6वा क्रमांक लागतो. कितवा? 6वा क्रमांक. So friends, thanks for watching.